नमस्कार. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांचे मेसेजेस होते की आपले जे टेस्ट सिरीजचे बॅचचे विद्यार्थी असतील किंवा दुसरे की आम्ही जे टेस्ट सॉल्व्ह करतोय त्याच्यामध्ये काही जणांना कमी स्कोर येतोय, काही जणांना जास्त स्कोर येतोय. नेमकं आता परीक्षा जी आहे ती 12-13 दिवसांवरती आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. ओके, तर नेमके टेस्ट सिरीजमध्ये सोडत असताना काही चुका घडलेल्या आहेत, त्या गोष्टीची नोंद तुम्ही घ्यायची आहे. काही जवळपास 20 अशा गोष्टी आहेत की ज्या टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व्ह करत असताना सॉल्व्ह केल्या असतील, काही जण आताही करत आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. नोंद ठेवायची आहे. कुठल्या गोष्टींची नोंद ठेवायची आहे पूर्णपणे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. इकडे बघा, पहिल्यांदा तर तुम्ही टेस्ट सिरीज सोडवताय, चांगली गोष्ट आहे, तुम्ही टेस्ट सोडवताय. काही जणांनी नाही जरी सोडवल्या असतील, फ्रीची 1-2 टेस्ट आहे, निदान पहिली टेस्ट आपण फ्री ठेवलेली आहे ती प्रिंट करा, त्याचं एक्सप्लेनेशन आहे, वाटलं तर सोडवा. एकदम टेन्शन येत असेल तर त्याचं उत्तर टिक करा, निदान एक तरी टेस्ट सोडवा. ओके, ज्यांना घ्यायची असेल ते टेस्ट घेऊ शकतात, सॉल्व्ह करू शकतात. ते टेस्ट सॉल्व्ह करतायत, चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये अटेम्प्ट आपल्याला ठेवायचा आहे, 90+ अटेम्प्ट ठेवायचा आहे. आणि याच्यात आपण भरपूर गोष्टी करणार आहोत, एक एक गोष्ट आपण समजून घेऊयात. टेस्ट सोडवण्याचा पहिला उद्देश काय आहे, तर पहिला एकच प्राथमिक उद्देश आहे, टाइम मॅनेजमेंट. आणि अटेम्प्ट आपला किती होतोय, 2 तास वेळ आहे, प्रॉपर पद्धतीने मी बसतोय का, माझं मन तिथे शांत आहे का, या सगळ्या गोष्टीवरची नोंद आपण एका पेजवरती ठेवायची. पहिल्या टेस्टमध्ये किती अटेम्प्ट केला, कुठल्या विषयात किती मार्क येत आहेत, काय होत आहेत, पूर्णपणे नोंद ठेवायची आहे. आणि ॲक्युरेसी कुठल्या विषयाची येत आहे, चालू घडामोडीचे प्रश्न चुकतायत का, नेमकं काय व्हायली, काय चुका व्हायल्यात याची नोंद आपल्याला ठेवायची आहे. आणि आपण जे अभ्यास केलाय, समजा मी शाश्वत विकास वाचलेला आहे पण मला काहीच आठवत नाही, मला MDG आणि SDG मध्ये फरक कळत नाहीये टेस्टमध्ये, एकदा फक्त क्लिअर दिसते काय चेक करूयात. चला, एकदम क्लिअर दिसत आहे. ओके, स्टडी चेक हा याच्यात असतो. समजा दारिद्र्याची काही आकडेवारी आहे, मला खूप पाठ होती पुस्तक वाचत असताना, टेस्टमध्ये विचारली, मला जम्बलिंग झाली. त्या पद्धतीनं पॉलिटिक्सचा एखादा कलम विचारले किंवा सर्वोच्च न्यायालयावरचे प्रश्न आहे, मला इथं आठवतच नाहीये, त्या पद्धतीनं आहे. ही अशा पद्धतीनं स्टडी चेक केला जातो टेस्ट सिरीजमध्ये. म्हणजे पॅनिक नाही व्हायचं, ठीक आहे, हरकत नाही, आता आठवत नाही ना, ऑप्शन बघून काय चुका होत आहेत, काय लॉजिक लावण्यात चुकतंय का, ते सगळ्यांची नोंद आपल्याला एका पेजवरती घ्यायची आहे. सिटिंग हॅबिट, 2 तास बसण्याची सवय, 10 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 सीसॅटसाठी असे पेपर तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. निदान एक तरी पेपर सोडवा आताच्या वेळेत, 2-3 सोडवा, हरकत नाही, जितकी सोडायची सोडवा, पण बसण्याची सवय असणं पाहिजे. वर्षभर आपण फक्त त्या याच्यावरती बसतो, अभ्यासिकेत बसतो, पण तिथे जाऊन अर्धा तास 1 तास आधी जाणं, ते ॲटमॉस्फिअर, थोडीशी फिलिंग, पेपर सोडत असताना भीती वाटते आपल्याला, टेस्ट पेपर सोडत असतानाच भीती वाटणार आहे, आताच ती भीती निघून जाऊ दे ना आपल्यामधून. ऐनवेळी फायनलच तसं अवघड झालं तर कार्यक्रम, ही गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यानंतर काय, चुकांची यादी एका पेजवरती करा. म्हणजे कसं, भारत वर्ल्ड कपमध्ये मागच्या कुठलीच मॅच हारला नाही, डायरेक्ट फायनलच हारला, मग असं होतं. याचा अर्थ क्रिकेटचं सांगतोय मी, टेस्ट सोडवणं गरजेचं आहे, निदान एक तरी टेस्ट सोडवणं गरजेचं आहे. त्याच्यातून आपल्या सगळ्या गोष्टी कळत असतात. त्याच्यानंतर काय, मार्क कमी पडले, काही जण नाराज होतात की सर मार्क कमी पडले, आता वेगळं झालं, टेन्शन घ्यायचं नाही. चुकांची यादी करायची. आपल्या प्रत्येक टेस्टचं मराठी आणि इंग्रजीमध्ये टेस्ट उपलब्ध आहे, त्याचं मराठीमध्ये स्पष्टीकरण आहे, स्पष्टीकरण वाचा. चुकलाय ना प्रश्न, का चुकलाय, बरोबर आलाय तरी वाचा, का बरोबर आला, मी टुक्का मारलाय का, कशा पद्धतीने केलाय का, याचं प्रॉपर अनालिसिस करणं गरजेचं आहे. अन्यथा आपण ज्या टेस्ट सोडवतोय, वेस्ट ऑफ टाइम. प्रत्येक जी टेस्ट आहे त्याचं एक्सप्लेनेशन बघणं गरजेचं आहे, त्याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. आपण जे उत्तर निवडलंय, टुक्का मारलाय का लॉजिकवरती आलंय का अभ्यासावरती आलंय, याचं पूर्ण विश्लेषण करणं गरजेचं आहे. म्हणजे टेस्ट 2 तास सोडू आपण, त्याचं विश्लेषण पण निदान 1 ते 1.5 तास करणं गरजेचं आहे. तरच आपण केलेला अभ्यास किंवा सोडवलेली टेस्ट फायदा आहे, अन्यथा वेस्ट ऑफ टाइम असं म्हणेल मी. त्याच्यानंतर काय, टेस्ट सोडवतोय, चुकांची यादीच करत नाही, नुसत्या टेस्ट सोडवल्या 15-10, या अकॅडमीच्या घेतल्या, त्या अकॅडमीच्या घेतल्या, परत एकदा वेस्ट ऑफ टाइम. सोडवा, नक्की टेस्ट सोडवा, विश्लेषण करा. 100 प्रश्न कुठल्या विषयाचे चुकतायत, पर्यावरणचेच माझे 4 प्रश्न चुकतायत, अरे इतकं सोपं आहे तरी चुकतोय, कसं काय, काहीतरी गोष्टी कमी पडत आहेत. त्या पद्धतीने मला 15 पॉलिटीत येत आहेत, चला काही हरकत नाही, हे 1-2 गोष्टी वाचायच्या राहिल्या पॉलिटीच्या, खतम करून टाकू. मला सायन्समध्ये चुकतायत, अरे मला फिजिक्सचे प्रॉब्लेम जमत नाहीत, मी प्रॉब्लेम करणार आहे फिजिक्सचे, मला फॉर्म्युलेच हटवत नाहीत, मग परीक्षेच्या आधी 2-3 दिवस मी फॉर्म्युले पाठ करणार आहे. त्या पद्धतीने जायचं आपल्याला. एक्सप्लेनेशन असणं गरजेचंच आहे टेस्टचं. टेन्शन येतं आपल्याला, थोडं काय होणार, निदान 4 वेळीचं तरी एक्सप्लेनेशन, आपलं डिटेल एक्सप्लेनेशन आहे. पहिली टेस्ट मोफत आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला जा, उपलब्ध आहे, किंवा आपल्या ऍप्लिकेशनलाही पहिली टेस्ट मोफत आहे. सिली मिस्टेक काय होतात, OMR शीटवरती काय होतं, उदाहरणासाठी 41 नंबरचं आहे, त्याचं उत्तर आहे B, आपण हाणलं E, आणि असं कळलं आपल्याला 60व्या क्वेश्चन पर्यंत गेल्यानंतर 20 प्रश्न चुकले आपले, अरे बाप म्हणले, अर सगळं चुकलं ना सिरीजच. हे टेस्टमध्ये चुका होऊ द्या, टेस्टमध्येच चुका होऊ द्या, हरकत नाही. OMR शीट प्रिंट करा, ती पण दिलेली आपण टेस्ट सिरीजमध्ये, टेस्ट पेपर प्रिंट करा, बॅक टू बॅक प्रिंट करा, जाऊ द्या पैसे, हरकत नाही. काही जण ऑनलाईन मोबाईलवरती टेस्ट सोडवतात, असं नसते भाऊ.
सोडवा, पैसे जाऊ द्या. कारण की मेन जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे तिथे जर चुका झाल्या तर अवघड आहे. इथे 100-200 चुका होऊ द्या, हरकत नाही. सगळ्यांची यादी असेल आपल्याकडे, ऐन वेळी आपल्याला धोका बसणार नाही. कळलंय का? हे त्याच्यानंतर का गोल करण्यात चुकतंय, भरपूर वेळा असे भरपूर विद्यार्थी आहेत सर गोल करण्यातच चुकलं. म्हणून तर मला 20-30 प्रश्नानंतर कळलं माझं हे चुकले, सिरीज चुकली म्हणून. असं होऊ देऊ नका. आज होऊ द्या ना, टेस्ट पेपर सोडत आहे तुम्ही, खूप चुका होऊ द्या, मी काही तुम्हाला म्हणत नाहीये. पण मेन जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाची परीक्षा आहे तिथे जर चूक झाली तर मग काय देव पण वाचवणार नाही. ती गोष्ट महत्वाची आहे. OMR शीटची सवय पाहिजे आपल्याला गोल करायची. ते जे पेन असते, काही जण परीक्षेला जातात दुकानावरून पेन घेतात, मग त्या 2-4 दुकानावर ते संपलेले असतात, मग भेटत नाही, टेन्शन येतं. त्याच्यामुळे आता ते पेन विकत घ्या, 1-2 एक्स्ट्रा ठेवा, काळा ब्लॅक पेन, त्याला बरोबर ते यूज करा थोडंसं. ती गोष्ट 20% तरी ती पेन यूज करा, त्या पद्धतीनं ते गरजेचं आहे. चला अजून काय की कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स आहे का तुमच्याकडे, अतिरेक आहे, आता अभ्यासच करणार नाही, एकदम 0 कॉन्फिडन्स आहे का, तसंही राहू नका. एकदम मार्गेला लावायला जाऊ दे रे, आता लेटेस्ट मध्ये मार्क कमी आले. मी सांगितलं ना, मार्क बघायचेच नाहीये, कम्पॅरिझन करायचंच नाहीये. मला किती पडलेत, मित्राला किती पडलेत, मैत्रिणीला किती पडलेत, काही घेणं नाहीये. मी पेपर सोडवतोय, मला एवढे मार्क पडलेत, एवढ्या चुका, एवढ्या सिली मिस्टेक, हे चुकलेत, याचं एक्सप्लेनेशन बस सफिशियंट आहे. हे आलेत बरोबर का आलेत, मी वाचलेला आहे, संपला विषय. ती गोष्ट महत्वाची. रिस्क घ्या ना. सायन्सची समजा तुमचा अभ्यासच नाहीये, खूप कमी अभ्यास आहे, तरी 10, 12, 15 सोडून बघा. एखाद्या 20 पैकी 20 सोडून बघा. कॅल्क्युलेटर बघा ना, रिस्क घ्या ना. इथं टेस्ट पेपरमध्ये ऐनवेळी तिथे रिस्क घ्याल, सगळा कार्यक्रम होऊन जाईल. इथे अटेम्प्ट करून बघा, 95-100 पैकी 100 अटेम्प्ट करून बघा, कधी 60च अटेम्प्ट करून बघा. तुम्हाला कळेल 60 अटेम्प्ट केल्यानंतर काय कट ऑफच्या जवळ पण जात नाहीत आपण. 100 अटेम्प्ट केल्यानंतर काय होईल, 90, 95, 85, 90चा अटेम्प्ट पाहिजेच, हे पण कळेल तुम्हाला. ती गोष्ट तुम्हाला समजेल. ट्रायल आणि इरेल इथे करू शकता ना तुम्ही, की आधी केलं असेल तिथे कुठल्या टेस्टमध्ये काय चुका केल्या याची यादी करा. जे आताच्या त्या 10-12 दिवसांमध्ये हे आपल्याला कामाला येणार आहे. पेपर अनालिसिस कसं करायचंय हेच करायचंय ना. पूर्ण ज्या गोष्टी सांगितल्या त्याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. फक्त 10 ते 15, 12 प्रश्न सोडवतोय, पेपर सोडवतोय, अनालिसिस नाही, वेस्ट ऑफ टाइम. अनालिसिस पाहिजे. प्रत्येक पेपरचं 1 ते 1.5 तास बसा, प्रत्येक प्रश्न बघा. एखादा प्राचीनचा असेल, मध्ययुगीनचा असेल, तुक्का लागलाय का, नेमकं ऑल ऑफ द अबोव्ह उत्तर आहेत का, इकॉनॉमिक्स मध्ये जुने प्रश्न बघा, त्या पद्धतीने अनालिसिस करणं गरजेचं आहे. ऑलरेडी तुम्ही सोडवले असतील टेस्ट, ते पेपर बघा, त्या चुकांची यादी करा, काही प्रॉब्लेम नाहीये. आता सोडवायचे नसतील, जे सोडवले असतील त्याचेच अनालिसिस करा, त्या चुकांची यादी करा. मागच्या वर्षी काही सोडवले असतील त्या टेस्ट पेपर काढा, त्याच्यातल्या चुकांची यादी करा, किंवा शेवटच्या वर्षीचा पेपर दिला असेल तो पेपर बघा, त्याचं विश्लेषण करा, त्या पद्धतीनं गरजेचं आहे. OMR शीटवरती गोल करायचं भरपूर जणांना समजतच नाही. हे गोल असतं असं अर्ध गोल करतात, की हे बाहेर जातात, की हे 2 गोल असं काहीतरी करतात, चुका होतात. एखादी OMR शीट प्रिंट करा, गोल करा त्याच्यावरती, जाऊ दे 1-2 रुपये, काय हरकत नाही. ती गोष्ट आहे. आता विषयांचा आपण अभ्यास करतो की पेपर सोडवत असताना काय करायचंय, कधी गोल करायचंय. प्रत्येक जण काय करतात, पहिला प्रश्न सोडवला 1 लगेच गोल, 2 लगेच गोल. अरे 100दा गोल करायचे का नाही. माझं स्पष्ट मत आहे, समजा तुम्ही पहिल्यापासून असे पेपरचे 100 प्रश्न आहेत, पहिल्यांदा पॉलिटी आहे तर पॉलिटीचे 15 प्रश्न सोडवा, त्याच्यावरती थोडंफार टिक करायला जमतंय. तिथं असतं पेपरवरती लिहून राहून थोडंफार नॉर्मल केलं तरी चालतं. त्याच्यावरती थोडंसं करायचं, 15 प्रश्न सोडवायचे, 15ला गोल करा, नंतरचे 15 सोडवा, 15ला गोल, असे 15 करू शकता. सायन्सचे 20 आहेत, पर्यावरणचे 5 आहेत, बाकी 15 प्रश्न आहेत. तशा पद्धतीने करा, म्हणजे तुम्ही जवळपास 7 वेळा जाल त्या पेपरमध्ये. आता तुम्हाला एक कळेल की मी पॉलिटी सोडवतोय, तुमचा माइंडसेट आहे, पॉलिटीचे 15 गोल केले, म्हणजे तुमची सिक्वेन्स पण चुकणार नाही. मग इथं 16वा आला, इकॉनॉमिक्सचा 16 असेल, 16 नंबर इकॉनॉमिक्स, लगे बघतो आपण 16 नंबर इकॉनॉमिक्स, हा असं, म्हणजे तुमची सिक्वेन्स चुकणार नाही. मागे जे बोललो मी, सिक्वेन्स चुकली, संपला कार्यक्रम. भरपूर जण मला 2-3 तरी मेसेज येतील परीक्षा झाल्यानंतर की सर सिक्वेन्स चुकली. त्यामुळे आताच अलर्ट करतोय मी तुम्हाला की या चुका झाल्या नाही पाहिजे. त्याच्यानंतर काय, विषयानुसार गोल करा, सिक्वेन्सनुसार, म्हणजे यानुसार एकला एक असं करू नका. 1 प्रश्न सोडवला त्याचं गोल, 2चं गोल, मग तुमचा सिक्वेन्स चुकेल. अशा रीतीने तुमचं चुकणार नाही विषयानुसार गेले तर. कारण आपलं माइंड अलर्ट असतं ना. मी पॉलिटी सोडवलो, बदल झाला, 16 प्रश्न आला इकॉनॉमिक्स, अरे अलर्ट, हा इकॉनॉमिक्स आलाय. लगेच भूगोलचा आला, भूगोल आलाय. अरे सायन्सचा आला, सायन्स आलाय. चालू घडामोडी अलर्ट असतो आपण. त्या गोष्टी लक्षात घ्या. नंतर तुम्ही असं हसाल, मग सिली मिस्टेक नाही झाली, सिक्वेन्स नाही चुकलं तर हॅपी राहाल. त्याच्यानंतर काय सर, त्याच्यानंतर सेफ स्कोर काय, राज्यसेवेला मागचा कट ऑफ बघा, जागा बघा, तो सेफ स्कोर आहे 110+ राज्यसेवेला सेफ असेल. आणि ऍग्री फॉरेस्ट, आता ऍग्रीची विद्यार्थ्यांनी जवळपास 95, 97, 93+, 90+, आता 258 जागा आहेत, म्हणून त्या पद्धतीनं मागच्या जागा वगैरे त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ टाकतो, पेपरची डिफिकल्टी लेवल. पण अटेम्प्ट जवळपास 90+ असणं पाहिजे. खूपच अवघड आला तर एक 85+, 80+ असू शकतो. खूपच अवघड आला तर एक्स्ट्रीम लेवल. त्याच्यानंतर ही जागा आणि डिफिकल्टी लेवलवरती अटेम्प्ट डिपेंड असतो. कट ऑफ जागा आणि डिफिकल्टी लेवलवरतीच डिपेंड असतो.
सीसॅट साठी काय करायचं, सीसॅट साठी काय करा, 5 आताचा तेवढा वेळ नसेल तर निदान 2 तरी पेपर प्रॅक्टिस सोडवा, किंवा शेवटचे 2023 आणि 2022 चे सीसॅटचे पेपर प्रिंट करा आणि सॉल्व्ह करा. मॅथ अँड रिझनिंगला काय करायचं, युट्यूबला भरपूर विद्यार्थी युट्यूबला भरपूर व्हिडिओज आहेत, ते मॅथ अँड रिझनिंगचं एक्सप्लेनेशन हे करू शकतात. आता आपल्या टेस्टमध्ये आपण पार्ट टेस्ट दिल्या, त्याचा मॅथ अँड रिझनिंगचं प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन दिले सीसॅटचं, ते जीएसचं प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ऑलरेडी त्याच्याबद्दल. ते सोडू शकता एखादा टेस्ट, वाटलं तर एखादी टेस्ट सीसॅटची मी पण फ्रीमध्ये टाकून देतो, जीएसची टाकलेली आहे, सीसॅटची एखादी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो, ती सोडवा. किंवा मग सरळ सोपं आपलं 2023चे प्रिंट सोडा. ज्यांनी बॅच घेतली नसेल त्यांच्यासाठी डायरेक्ट 2023 आणि 22, आणि ज्यांनी घेतली जरी असेल तर सीसॅटसाठी 2023चा पेपर सर्वांनी प्रिंट करा. 10 उतारे सोडवा, त्याच्यातले गणित आणि बुद्धिमत्ता जेवढे जमतात तेवढे करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि 2022चे 2-3 तरी उतारे सोडवा, जास्त नाही, सगळे 1-2-3 उतारे सोडवा. डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग दोन्हीचे, निदान 5 वर्षाचे डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे 5-5 प्रश्न दरवर्षी असतात, ते सोडवा. फुकटचे मार्क आहेत, 12.5 मार्क पडतात. टेस्ट सिरीजचा उद्देश पहिल्यांदा काय, काहीच नाहीये, स्कोर बघायचा नाहीये तिथे. हा, मोजायचा आहे, बघायचंय, पण लगेच ती स्कोर आला, समजा एखाद्याला आता 150 पडले, लगेच हवे जायचं नाही. आणि एखाद्याला समजा 50च पडले 200 पैकी, तर कोमा जायचं नाही, टेन्शन काही घ्यायचं. आपला उद्देश काय, प्रॅक्टिस हा आहे. जसं क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर एवढा महान क्रिकेट गॉड ऑफ क्रिकेट, तरी देखील नेट प्रॅक्टिस सुरू असते की नाही, का म्हणतो का मी गॉड ऑफ क्रिकेट आहे, मी कशाला नेट प्रॅक्टिस करू, यांच्यासोबत मी खेळणार नाही. नाही, गॉड ऑफ क्रिकेट आहे. शेवटच्या 2012ला ते रिटायर झाले, तोपर्यंत नेट प्रॅक्टिस करायची प्रत्येक मॅचच्या आधी. ते आपल्याला समजायचं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हे फक्त आपण बोलतो, जेव्हा वेळ आहे ते करायची तेव्हा आपण विसरून जातो आणि आपल्याला टेन्शन येतं. प्राथमिक उद्देश होता टेस्ट सिरीजचा, या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ओके, पूर्ण गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. अजून काही तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, किंवा मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती. अजून अटेम्प्ट किती ठेवायचा, किंवा पेपरला जात असताना नेमकं काय टेन्शन येतं त्याच्यावरती परत एकदा व्हिडिओ घेऊन येणारच आहे. त्याच्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. अशा जबरदस्त लेक्चरचं पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.